मित्रांनो, कळस माझं गाव. मी या गावात लय आवा केलो. लहानपणीपासून प्रत्येकाला आपलं आयुष्य जगायचं होतं, ते आयुष्य जगून घेतलं. पण माझ्यासारखा कार्यकर्ता एक वस्तू राहतो काय, जगतो काय, आयुष्याची स्वप्न बघतो काय. लहानपणापासून मला बाळासाहेब ठाकरे या नावाशी निगडीत हे नाव मला लहानपणापासून आवडलं. त्यांचं भाषण आवडलं, बाळासाहेबांची शिवसेना आवडली. पण ज्या शिवसेनेबद्दल गद्दारी केली शिंदे सरांनी, तो शिंदे आपल्याला आवडला नाही. अहो काय हो शिंदे, असं नसतं हो शिंदे सरकारमधील प्रत्येक मंत्र्याचं असं पैशासाठी विकल्या जाणारी अवलाद आमची नाही. मित्रांनो, कुठला विषय कुठे चालला, पण महाराष्ट्र शासन काय करतंय की भाजप प्रत्येकाच्या पक्षातील माणसं फोडून आपला पक्ष बांधायचं काम त्या ठिकाणी करतंय. भाजपला मला एवढं सांगायचंय की युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही काय केले, तुम्ही दुसऱ्याचा पालापाचोळा गोळा करून एक झोपडी तयार केलेली आहे. ह्या पालापाचोळा झोपडीचं काय उपयोग नाही. मित्रांनो, आधीच्या व्हिडिओ लोक म्हणतात तू भैरवाच्या देवळात गेला, व्हिडिओ केले. मी नाही बोलत, भैरवा बोलतो. लाईव्ह कॅमेरा ऍक्शन ज्याला जमतं त्यांनी करा. पण करत असताना महाराष्ट्रातील प्रत्येकाला मी सांगतोय, ज्यांच्याकडे व्हिडिओ जातोय, हे पहा, एक मित्र आला माझ्याकडे की मला युट्यूबवर यायचंय, पण त्याला काय माहिती राजकारणात काय चाललंय. कळसवासियांना प्रत्येकाला मला सांगायचंय की तुम्ही पैसे घेत बसता. आज मी दलिंद्र रेषेखाली कळसची अवस्था चालू आहे. मित्रांनो, मला सभा घ्यायची. सभा घेत असताना प्रत्येकाचा पान उतारा केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. कारण तुम्ही काय केलं, कुठला उमेदवार, कुठलाय तू, हे म्हणण्याची गरज आहे. ही इथंच बोलायचं नाही, आपल्याकडे सभांचा धडाका लावायचा आहे. एक सभा घेतली ना, पैशांचा पाऊस नाही, मतांचा पाऊस झाला पाहिजे. आणि त्या मतांच्या पावसामधील आपल्या गरीबातील गरीब लोक सुधारली पाहिजेत. हा आमचा कार्यकर्ता म्हणला मला युट्यूबवर यायचंय.